तर मित्रांनो, परत एकदा उद्या रविवार आहे त्याच्यामुळं आलेलं आहे जाळे टाकायला नाईटला, म्हणजे रात्रीच्या टाकणार आहे आणि सकाळ काढणार आहे. अरे बऱ्या परत इंद्रायणीला आलो आहे मोठे माशासाठी आणि बारकणल्या माशासाठी टाकणार आहे. तुम्हाला दाखवतो जाळी टूप फुगवून ठेवलेली आहे. तर ही जाळी आणलेली आहे, बारकणल्या माशाची आणि मोठे माशाची टूपसुद्धा फुगवून ठेवलेली. आणि विशाल आणि मी आलेलो आहे आणि तुम्हाला दाखवतो लोकेशन पण कसं मस्त आहे. झाडं आणि गार सावलीसुद्धा आहे. आणि हे आपली इंद्रायणी नदी आहे. या नदीला टाकणार आहे आपण खालच्या बाजूला मोठी टाकणार आहे आणि या साईडला अशी बारीक जाळी लावून घेणार आहे. आणि सकाळच्या तुम्हाला दाखवतो किती मासे घाले. तर मित्रांनो, एवढे 11 वाजले तरी मी सतत टोपी घालून आहे. एवढं ऊन आलं तरी, कारण की खूप थंडी लागते, त्याच्यामुळं टोपी काढली का आणखीन थंडी लागते. आता जाळे काढून झालेले आहेत आणि सकाळच्या 11 वाजले तरी खूप थंडी लागते. आज आपण परत एकदा रेसिपी करणार आहे. शाईला, विशाल आणि अजून ताई आलेली, शायलाची मम्मीसुद्धा आलेली आहे. आणि मासे पण आपण काढलेले ते तुम्हाला दाखवतो. काल रात्री जाळे टाकले ते आपण. मासे काय थंडीमुळे काय एवढं भेटत नाही, थोडेफार भेटलेले मासे. तर विशालनी बारीक जाळ्याचे काढले होते, हे वेगळे जाळी ठेवल्यात. आणि हे बघा, मोठी चिलापी आहे, चालट आहे आणि दुसरे खवले आहेत आणि कानुशी मासेसुद्धा आहे, काळी मोठी. हे बघा जेवढ्या कशा उड्या मारतात. नको बोल. तर मित्रांनो, विशालनी जाळ टाकलेलं काढून झाले आणि तुम्हाला दाखवतो किती मासे त्याला भेटलेत. हे बघा मासे, विशालने जाळ काढलं होतं त्याला. भरपूर मासे भेटलेले मित्रांनो आज. बारीक जाळ्याला आणि मोठ्या जाळ्याला जरा कमी भेटलेले आहेत थंडीमुळं. ताईसुद्धा त्याच्यावर पाणी मारते. आणि तरी इतके मासे काढलेले आहेत पाटीमध्ये. किती मासे लागलेले त्याच्यात. सगळे मासे आपल्याला काढून घ्यायचे. रेसिपीला सुद्धा आपण ठेवलेले भाजी बनवण्यासाठी खास. आणि इथं पाण्यामध्ये सुद्धा 2 खवले मासे ठेवलेत. हे बघा. चला एवढं काढून घेऊ, तुम्हाला रेसिपी कशी बनवायची आजची ती दाखव. मित्रांनो, मसाला बिसाला टाकून घेतला आहे आणि माशात पाणीसुद्धा ओतलेलं आहे. आणि खवले मासे ना आंबळींचा चांगला रस्सा बनवलेला आहे. तो रेखा बनवते आज. आणि ही पोरं बघा, चांगली बोरं आलेली खात्यात. वारानं चांगलं लागतं का बोरं? गोड आहे का? रानातल्या बोरीमध्ये चांगल्या खायला गोड असतात, 1 नंबर लागतात. बाकीचे गँग तिथं मासे काढते, अजून काही मासे काढून झालेले नाही. मासे काढून एवढे इतके काढलेत आतापर्यंत, हे अजून काढायचे बाकी आहे. मित्रांनो, मसाला बिसाला टाकून घेतला आहे आणि माशात पाणीसुद्धा ओतलेलं आहे. आणि खवले मासे ना आंबळींचा चांगला रस्सा बनवलेला आहे.
तो रेखा बनवते आज. आणि ही पोरं बघा चांगली बोरं आलेली खात्यात. वारानं चांगलं लागतं का बोरं? गोड आहे का? आणि रानातल्या बोरीमुळे चांगल्या खायला गोड असतात. एक नंबर लागतात. बाकीचे गँग तिथं मासे काढते. अजून काही मासे काढून झालेले नाही. मासे काढून एवढे इतके काढलेत आतापर्यंत. हे अजून काढायचे बाकी आहेत. तर मित्रांनो बघा तुम्ही, तुम्हाला दाखवतो. सगळी जेवायला बसल्यात. ही सगळी गँग आलेली जेवायला बसलेली आहे. तरी तर शायलीची मम्मी बसलेली आहे. तिला विचारू कशी झाली रेसिपी. इकडं बघ, आवाज दे, आवाज यायला पाहिजे जोरात. कशी झाली रेसिपी सांग लवकर. हा, एक नंबर. बस इथं. आपण ताईला विचारू कशी झाली रेसिपी. ताई कशी झाली? छान झाली का? बघा शायलानी 2 मरळी हातामध्ये पकडले. किती मोठ्यानल्या शायला, किती मोठ्यानल्या असन मरळी. मोठ्या जण. शायलाची मम्मी पण काढते मासे. इतके आपल्याला रात्रीचे मासे भेटलेले आहेत. इतके मासे तर भेटलेले. आपल्याला मार्केटला जाता येईल एवढे आहेत मासे.